नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 2 व नाशिक मतदारसंघासाठी 1 असे एकूण 3 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांच्या दालनात माजी आमदार जे.पी. गावित व सुभाष रामू चौधरी यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा यांच्या दालनात शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 40 अर्ज घेतले. तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी